नाशिक शहरात पाथर्डी गवळणे रोडवर पाथर्डी गाव येथे SSK क्लब अँड रिसॉर्ट समोर सचिन ठोके आणि रत्ना ठोके यांनी निर्माण केलेल्या हॉटेल द इन्फिनिटीचा शानदार शुभारंभ करण्यात आला। या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी प्रथमतः उपस्थित मान्यवरांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले। हॉटेलचे उद्घाटन आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करून तसेच फीत कापून उद्घाटन करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी संपूर्ण हॉटेलची पाहणी केली। तसेच उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन। यावेळी ठोके परिवाराच्या वतीने उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास आमदार सीमाताई हिरे, रश्मी हिरे बेंडाळे, पांडुरंग भोरे, संदीप गुळवे, माजी नगरसेवक सुधामन्ना डेमसे, भगवान दोंदे, साहेबराव आव्हाड, भाजपाचे एकनाथ नवले, बाकीराव मामा डेमसे, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, मकरंद वाघ, नाना फड, बाळकृष्ण शिरसाट, मंगेश डेमसे, भगवान दोंदे, महेश श्रीमाळ, लालचंद पाटील, ॲडव्होकेट कैलास शिरसाट यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। आमदार सीमाताई हिरे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या वतीने तसेच हिरे परिवाराच्या वतीने हॉटेल द इन्फिनिटीला शुभेच्छा देत ठोके परिवाराला भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या। आणि इथे आल्यानंतर अतिशय भव्य आणि अतिशय सुंदर असं हॉटेल आज त्यांनी आपल्या संपूर्ण नाशिककरांना उपलब्ध करून दिलेलं आहे। अनेक चांगल्या अशा रूम्स आहेत, त्याचबरोबर बँक्वेट हॉल आहे। आज आपल्या घरात कुठलाही छोटा मोठा कार्यक्रम असला, अगदी बारसा असेल, वाढदिवस असेल, साखरपुडा असेल, लग्न असेल, मुंजे असेल, कोणताही कार्यक्रम असला की आपण पहिले अगदी सुरुवात आपली हॉल बघण्यापासून होते। आणि त्यामुळे ही सगळी सुविधा आज त्यांनी इथे आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे। रेस्टॉरंट आहे, त्याचबरोबर हॉटेल आहे, कॉन्फरन्स बैठका इथे होऊ शकतात। आणि त्यामुळे मी त्यांचं खूप मनापासून धन्यवाद देते आणि कौतुकही करते की खूप चांगली सुविधा तुम्ही आज इथे तयार केलेली आहे। त्यांच्या आज जवळपास 5 IT कंपन्या आज नाशिकमध्ये आहेत आणि आता सध्या 250च्या वर कर्मचारी हे काम करत आहेत। परंतु हे काम करत असताना आपली जी इच्छा आहे की आपण एखाद्या हॉटेलचं मालक सुद्धा असावं, कंपन्या तर आपल्या आहेत परंतु आपलं हॉटेल सुद्धा असावं ही त्यांची इच्छा होती। आणि त्यामुळे आज एक चांगल्या हॉटेलची सुद्धा ते मालक झालेले आहेत। त्याचबरोबर त्यांचे छंद आहे लग्न जमवणे, जे खूप अवघड काम आहे आताच्या काळात, परंतु ते सुद्धा ते मोठं धनुष्य पेलतायत आणि लग्न जमवण्याचं काम हे सुद्धा ते करतायत। त्यांनी सांगितलं आजपर्यंत मी 400च्या वर लग्न हे जमवलेले आहे। आणि त्यामुळे एक चांगलं सामाजिक कार्य सुद्धा ज्या वेळेला आपण आपल्यासाठी काम करत असतो त्यावेळेला समाजासाठी सुद्धा आपलं काहीतरी देणं लागतं। या विचाराने त्यांनी आज अनेक लग्न सुद्धा घेऊन चांगले संसार हे लोकांचे सुरू करून दिले। त्यामुळे मी त्यांचं खूप मनापासून धन्यवाद देते, त्यांचं कौतुक करते। खरं तर आज आपले आदरणीय पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन हे सुद्धा आज इथे येणार होते शुभेच्छा देण्याकरता, परंतु काही अडचणीमुळे, तांत्रिक अडचणीमुळे आपले मंत्री महोदय इथे पोहोचू शकले नाही। परंतु त्यांनी मला शुभेच्छा कळवलेल्या होत्या। आपण जेव्हा जाल तेव्हा आमच्याही शुभेच्छा त्यांना सांगा। आणि त्यामुळे त्यांच्याही वतीने, गिरीश भाऊ महाजन यांच्याही वतीने मी आपल्या या व्यवसायासाठी खूप मनापासून शुभेच्छा देते। तसेच यावेळी पांडुरंग भोरे यांनी शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले। जर तुम्ही पाहिलं किंवा माहिती नसेल तुम्हाला, अत्यंत गरिबीतले मुलं ज्या आश्रमशाळेत शिकतात, म्हणजे जर तुम्ही कधी आदिवासी पाड्यावर गेले त्या आश्रमशाळा पाहिल्या तर अनेक अनुभव असे सांगता येतील का त्यांच्यातलं कसं तरी डाळीचं पाणी काढायचं, भाकरी चुरायची आणि ती खायची, अशा प्रकारच्या आश्रमशाळेत सचिनचं शिक्षण। अत्यंत गरीब कुटुंबातला सचिन, त्याचे वडील हे रस्त्यावर लई कामगार म्हणून काम करायचे। सचिन स्वतः शेतीमध्ये शाळा शिकत असताना घरी जर आला तर मी त्यांचं जवळून पाहिले तर घोड्यावर बसून मोटर चालू करायला रात्री 12ला 1ला कधी त्याला भीती वाटली नाही। अशा प्रकारचा प्रवास आपल्या शेतीत, आपल्या शिक्षणाच्या अनेक अडचणी सचिन सोचल्या। या हॉटेलमध्ये सुसज्ज हॉल, प्रशस्त जागा, अशा विविधतेने नटलेल्या निसर्गरम्य अशा निसर्गाच्या सान्निध्यात लग्न सोहळा, विविध क्षेत्रातील पार्ट्या, वाढदिवस कार्यक्रम कुठलाही असो या हॉलमध्ये किंवा हॉटेलमध्ये आपणास व्हेज, नॉनव्हेज
विविध व्हरायटीमध्ये सुग्रास जेवण आणि अप्रतिम सुविधा असलेले हे हॉटेल खरोखरच नाशिकच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण आहे. तरी आमच्या हॉटेलला एकदा अवश्य भेट द्या असे आवाहन करत हॉटेलचे संचालक सचिन ठोके आणि रत्ना ठोके यांनी सांगत उपस्थित सगळ्यांचे आभार मानले. माझ्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी जे काही माझे मित्रपरिवार, कुटुंबातील व्यक्ती, शिक्षक, गावातील व्यक्ती, माझ्या विविध संस्थांमध्ये काम करणारे खरे सपोर्टर आणि एक व्यावसायिक माणसाला सपोर्ट देणारा माझा एम्प्लॉई वर्ग यांचं मनापासून स्वागत. जो काही आजपर्यंतचा जो प्रवास मी केला आहे त्याच्याबद्दल इतकंच बोलू शकतो की माझ्या आयुष्यात जे जे टप्पे आले त्याच्यात प्रत्येकाने मला कुठंतरी सपोर्टिव्ह सहकार्य केलं आणि म्हणून आज तुमच्यापुढं मी माझं मनोगत व्यक्त करतोय. त्याच्यात सर्वांचाच वाटा आहे. आई वडील, नातेवाईक, मामा, त्याच्यानंतर माझे कर्मचारी, नातलग, मित्र, शिक्षक वर्ग, तर यांचं मी इथं स्वागत करतोय. हा जो प्रवास केलाय आणि पुढेही करणार आहे तर तुमच्या सहकार्याशिवाय शक्य नाही. झाल्यावर आम्ही दोघेही अंबानी कंपनीमध्ये कामाला होतो. तेव्हाच आम्ही ठरवलं होतं की आम्ही स्वतःच्याच कंपन्या सुरू करणार आणि दुसऱ्याला कामाला ठेवणार. आणि त्यानंतर सरांनी त्यांचं IT कम्प्लीट केलं, MBA कम्प्लीट केलं. त्यांनी खूप मेहनत घेतली आणि त्यानंतर सरांनी दिवस रात्र मेहनत करायचे. त्यांच्या डोक्यामध्ये इतक्या आयडिया येत असतात की ते दिवसालाही एक कंपन्या सुरू करू शकतात. एवढा त्यांच्या डोक्यामध्ये आयडिया असतात. आता ते तिथून गेल्यावर आज उद्या त्यांच्या डोक्यात दुसऱ्या आयडिया असतात की मला अजून काहीतरी सुरू करायचंय. इतक्या त्यांच्या आयडिया असतात आणि त्या इतक्या इनोव्हेटिव्ह असतात आणि ते पूर्णपणे त्याच्या मागे लागून ते पूर्णच करतात. आणि एक त्यांची एक महत्त्वाची अशी एक गोष्ट आहे की जी म्हणजे मी माझ्या मुलांनाही सांगते की तुम्ही ती गोष्ट घ्यायला पाहिजे. आणि त्यांची अशी एक गोष्ट ती म्हणजे जरासाही त्यांना आळस नाही. कोणत्याही कर्मचाऱ्याला विचारा, कधीही सांगा, सर लगेच तयार असतात कामात. अजिबात आळस नावाची गोष्ट अजिबातच नाही, जी माझ्यातही नाहीये. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ठोके परिवारातील नातेवाईक, हितचिंतक, नागरिक, महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.